मंडळी, आपल्या मानवी आयुष्यामध्ये जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या इच्छा आपल्या मनामध्ये येत असतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्याकरिता आपण रात्रंदिवस धडपड करतो, प्रयत्न करतो. आणि खरं पाहिलं तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी माणसाची फार धावपळ असते. मग त्याच्यासाठी अनेक प्रकारचे उपाय, अनेक प्रकारचे मंत्र, अनेक प्रकारचे व्रत आपण करत असतो आणि मंडळी त्या इच्छा पूर्ण करत असतो. परंतु अशा काही आपल्या मनामध्ये इच्छा असतात, असे काही संकल्प असतात की ते अनेक प्रकारचे उपाय करून सुद्धा पूर्ण होत नाहीत. मंडळी, तुमच्या मनामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या इच्छा असतात. मग कोणाच्या मनामध्ये इच्छा असेल की माझं लग्न झालं पाहिजे, माझ्याकडे पैसा आला पाहिजे, माझ्या घरातली भांडणं संपली पाहिजे, माझ्या मुलांनी माझं ऐकलं पाहिजे, मला मला मुलबाळ झालं पाहिजे, मला घरदार संपत्ती आली पाहिजे, किंवा गावात माझा मान सन्मान वाढला पाहिजे, माझी मुलं अभ्यासात हुशार झाली पाहिजे. अशा अनेक प्रकारच्या इच्छा माणसाच्या मनामध्ये असतात आणि त्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्याकरिता माणूस अनेक प्रकारचे उपाय करत असतो. मंडळी, आता सध्या चालू आहे पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक महिना. या अधिक महिन्यामध्ये अनेक प्रकारचे उपाय आपण करत असतो आणि त्या मनातल्या इच्छा पूर्ण करत असतो. आता मनातली इच्छा आपण कोणाला सांगू शकत नाही, परंतु ती पूर्ण जर करायची असेल तर एक आपल्याकडे रामबाण उपाय आहे. तो उपाय आहे बघा भस्माचा. आणि हा भस्माचा उपाय जर तुम्ही केला मंडळी तर 100% तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. तर ते कसं करायचं, काय करायचं, ते शॉर्टकट मध्ये आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने उपाय कसा करता येईल हे मी सांगणार आहे. आणि हा रामबाण उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. कारण या भस्माचा उपाय केल्यावर तुमच्या मनात कोणतीही इच्छा असू द्या ती 100% पूर्ण होणार. मग त्याची जादू कशी काय सगळं सविस्तर सांगतो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भगवान शंकराला भस्म अत्यंत प्रिय आहे. आणि हे जे माझ्या हातामध्ये भस्म आहे, या भस्माचा रंग पांढरा आहे. पण या पांढऱ्या रंगाचा आणि आपल्या इच्छेचा काय संबंध हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणून घ्या की आपल्या मनामध्ये ज्या इच्छा असतात त्या पूर्ण नेमकं करतं कोण, आपल्या इच्छा पूर्ण होतात कशा. बघा, एक सुंदर वाक्य, ग्रह आधीन आहे पुत्र जगती मानवाचा. या मानवी आयुष्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी होतात त्या सगळ्या ग्रहाच्या अधीन आहेत. हे चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्र या सगळ्या गोष्टी मानवी आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी भूमिका निभावत असतात. मंडळी, मला सगळ्यांना माहित असेल की माणसाचा जन्म हा त्या त्या नक्षत्रावर, त्या त्या ग्रहावर आणि त्या त्या भविष्यावर अवलंबून असतो. मंडळी, आपले जे ग्रह आहेत, हे ग्रह, या ग्रहमालेतले ग्रह आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्याकरिता सक्षम असतात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रहमालेमध्ये जे काही नवग्रह आहेत, या नवग्रहांमध्ये सगळ्यात महत्वाचा ग्रह मानला जातो शुक्र ग्रह. हा शुक्र ग्रह आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करीत असतो. म्हणजे मनातली इच्छा पूर्ण करणारा ग्रह जर कोणता असेल तर शुक्र ग्रह असतो. आणि हा शुक्र ग्रह, त्याचा रंग पांढरा आहे. कसा रंग आहे? अत्यंत पांढऱ्या रंगाचा असणारा हा शुक्र ग्रह. या शुक्र ग्रहाची जर आपल्यावरती कृपा झाली, शुक्र ग्रह जर आपल्यावरती प्रसन्न झाला तर आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात, 100% पूर्ण होतात. कारण शुक्र ग्रह हा सर्व ग्रहांचा स्वामी आहे आणि सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारा ग्रह आहे. तर मंडळी, सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण ज्या वेळेस आपल्या कपाळावरती भस्म लावत असतो किंवा कपाळावर जर तुम्हाला भस्म लावायची लाज वाटत असेल तर तुम्ही एक काम करू शकता. तुमच्या घरी जर तुम्ही पावडर लावत असाल तर ते पावडर लावणं आजपासून बंद करा. फेरन लावली लावत असाल तर ते आजपासून बंद करा. आणि हे भस्म तुमच्या चेहऱ्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने लावा जेणेकरून तुम्ही काळ्या रंगाचे जरी असाल तरी तुमचा चेहरा गोरा होऊन जाईल. म्हणजे काय, एक प्रकारे तुम्हाला तुमचं सौंदर्य सुद्धा उजळवता येईल, सौंदर्य तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि पावडर लावण्याऐवजी जर तुम्ही भस्म लावला तर या भस्माच्या माध्यमातून होईल काय, तर आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्वाची जागा असते बघा शुक्र ग्रहाची. तर शुक्र ग्रह हा गालावरती असतो. गालावरती शुक्र ग्रहाचं स्थळ आहे आणि त्या शुक्र ग्रहाची कृपा प्राप्त करून घेण्याकरिता आपण आपल्या गालावरती भस्म लावला पाहिजे, पांढरा रंग लावला पाहिजे. आणि पांढरा रंग हा शुक्र ग्रहाला अत्यंत आवडता ग्रह आहे. त्याच्यामुळे भस्म रोज लावा आणि शुक्र ग्रहाची कृपा प्राप्त करून घ्या. शुक्र ग्रहाच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. रामकृष्ण हरी.